श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंगळवारी ठाण्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाण्यातील समाजसेवक हेमंत पमनानी आणि नम्रता पमनानी यांच्या पुढाकारानं श्री दक्षिणमुखी बालाजी सेवा मंडळ आयोजित भव्य सुंदरकांड पाठ आणि भजन संध्या मंगळवारी 23 एप्रिल रोजी सायंकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील आनंद बँक्वेट हॉल येथे संपन्न झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पाठक वाचक राकेश बावलिया हे सांग्रसंगीत, सुंदरकांड आणि भजन सादर केलं. प्रारंभी श्री हनुमानाचा अलौकिक शृंगार केल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर श्री हनुमानाला 56 भोग दाखवून शेकडो भाविकांसाठी महाप्रसादाचं नियोजन हेमंत पमनानी यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आलं. या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वैभव अग्रवाल यांनी केलं. हनुमान चरणी काय प्रार्थना कराल? कारण येणारी निवडणूक देखील आहे, तर हनुमान चरणी काय प्रार्थना आहे? मला माहिती आहे आता सर्व गॅरंटी वरती चाललाय. त्यांची स्थापना झाली. माझी इच्छा आहे की हनुमानजीची गॅरंटी भेटली की सर्व सर्वांच्या पार करणार अशी हनुमान चरणी